गेल्या काही दिवसांपासून चाकण MIDC मधल्या काही कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा विचार जो सुरू केलाय त्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आता शरद पवार नेमकं काय म्हणालेत ते दाखवणारी ही बातमी आहे। तर शरद पवारांनी सरकारचे कान आता टोचलेले आहेत। राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अशी एक्सपोज शरद पवारांनी केली आहे। तर बंद होणाऱ्या 76% कंपन्या कार्यरतच नव्हत्या असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। या कंपन्यांची नोंदणी झाली होती मात्र त्या कधी सुरूच झाल्या नाहीत तर नवख्या नेत्यांनी सोयीचा अर्थ काढून गैरसमज निर्माण केला असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं। रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, वीज पुरवठा आणि इतर समस्यांमुळे चाकण MIDCतल्या 20 कंपन्यांनी साताऱ्यातल्या खंडाळा MIDCत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलाय। तर आपल्या पोस्टमध्ये शरद पवार नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया। 20 कंपन्यांचा वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा हा निर्णय गंभीर आहे। कंपन्यांमध्ये 2000हून अधिक कामगार आहेत त्यामुळे उद्योग स्थलांतरित होऊ नये, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। या पोस्टमध्ये औद्योगिक ताकद कायम राहावी याकडे सरकारने लक्ष द्यायला हवं। 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये 36,211 खासगी कंपन्या बंद आहेत। राज्यमंत्री हर्ष मल्होत्रांनीच ही माहिती दिलेली आहे। कंपन्या बंद झाल्यानंतर किती नोकऱ्या गेल्या, मोबदला जो आहे तो मिळालाय का, सरकारकडे माहिती उपलब्ध नसणं या संदर्भातली हे अत्यंत धक्कादायक आहे असं म्हणतात शरद पवार। तर कंपन्यांच्या स्थलांतराच्या आरोपांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या। ही फक्त बोंब आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही। महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता, महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील। तर ज्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना वैतागून उद्योजक स्वतःच्या कंपन्या बंद करतायत, स्थलांतरित करतायत या संदर्भातला विचार सुरू आहे ते प्रत्यक्ष अनुभवण्याकरता आमदार रोहित पवार यांनी ताफ्याविना पुणे नाशिक महामार्गावर आणि चाकण MIDCत प्रवास केला। पिंपरी चिंचवडमधील नाशिक फाटा ते चाकणचा मुख्य चौक आणि त्यापुढे चाकण MIDC असा अवघ्या 25 किलोमीटरचा प्रवास, पण त्याकरता 1.5 तास खर्च घालावा लागला। साहजिकच रोहित पवारही या प्रवासात वैतागले। त्यांनी चाकणमधल्या उद्योजकांशी यावेळी चर्चाही केली आहे। यावेळी रोहित पवारांनी उद्योगमंत्र्यांना आव्हान दिलंय। उद्योगमंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चा करावी असं रोहित पवार म्हणाले। त्यांच्या आव्हानावर उद्योगमंत्र्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे। आम्ही डायरेक्ट म्हणतोय, जर उदय सामंत साहेब हे या राज्याचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, ते काय करतात कसे करतात हे आम्हाला माहिती आहे। आम्ही चॅलेंज करतो की त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे, एक संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहे। टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर आमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्ही पुराव्या सकट आणि प्रेझेंटेशन सकट या महाराष्ट्राची आज आर्थिक काय परिस्थिती झाली हे सांगायला तयार आहोत। हे मात्र आमचं धाडस झालं, बाकीच्यांकडे धाडस आहे का बघूया। रोहित पवार असं म्हणतात की चाकणच्या विषयावरती आम्ही समोरासमोर येऊन चर्चा करू। येऊ देत ना, मग चर्चा करू। शरद पवार साहेबांच्या ट्विटला मी बांधील आहे। शरद पवार साहेबांच्या ट्विटच्या संदर्भात मी चर्चा केलेली आहे। जे राजकारण करतायत त्यांचं राजकारण त्यांना लक्ष लाभ हो।